तुम्ही देखील ट्रक चालवताय, टेम्पो चालवताय, पिकअप चालवताय, मालक आहात, चालक आहात, तर हा विषय तुमच्यासाठी आहे. केंद्र सरकारने आत्ताच सांगितलंय की जे काही टोल नाके आहेत त्या टोल नाक्यावरती वजन काटे जे आहेत ते प्रत्येक टोल नाक्यावरती लावले जाणार आणि त्या वजन काट्यावरून जर तुमची गाडी पास झाली तर तुमच्या गाडीमध्ये ओव्हरलोड गाडी आहे का ते लक्षात येईल. म्हणजे तुमची जर ओव्हरलोड गाडी असेल तर तिथेच लक्षात येईल. आता विषय असा आहे ना की जर तुमची गाडी ओव्हरलोड असेल तर जे काही वजन आहे ना त्याच्या 10% तुम्हाला तिथे एक्स्ट्रा पे करावं लागेल. आता विषय असा आहे ना की या सगळ्या गोष्टी केंद्र सरकारने केल्या त्या ठीक आहेत, पण आपल्याला माहिती आहे सगळ्यात जास्त टोल नाक्यावरती भडवेगिरी, मी मुद्दाम हा शब्द वापरतोय, भडवेगिरी होते टोल नाक्यावरती. ती काय होते? फ्रॉड होतं तुमच्यासोबत. होणार काय? जरी केंद्र सरकारने टोल लावले, टोलच्या तिथे ते वजनाचे काटे जे आहेत ते देखील जरी बसवले, त्यावरून ज्यावेळी आपली गाडी पास होईल त्यावेळी आपली गाडी अंडरलोड जरी असेल तरी तिथे तुमची जी गाडी आहे ती ओव्हरलोड दाखवण्यात येईल आणि तिथे तुमचे पैसे जे आहेत ते अजून मोठ्या प्रमाणात लुटले जातील. कारण याच्या अगोदर आपण बघितलंय टोल नाक्याच्या समोर किंवा पाठीमागे काटे असतात, तिथे आपल्या गाड्या चेक केल्या जातात. आपण 2-2, 3-3 ठिकाणी गाड्या चेक करून आपल्यासोबत वजनाचं जे माप असतं त्याची पावती देखील असते, तरी देखील टोलवर गेल्याच्या नंतर आपली गाडी ओव्हरलोड दाखवते. त्यामुळे इथे जे काही हा केंद्र सरकारने शहाणपणाच म्हणेल मी, शहाणपणा केलाय ना, हा ड्रायव्हर आणि मालक जे आहेत ना त्यांच्यासाठी मोठं संकट आहे. याचं कारण म्हणजे काय ना की तुम्ही कितीही यंत्रणा राबवली, तुम्ही यंत्रणा चांगली राबवली आहे, पण त्याचे जे दुरुपयोग करणारी मंडळी आहे ती सर्रास आहे टोलवरती. म्हणजे आता टोलवरती या गोष्टी नाही आहेत तरी पण तुम्हाला तुमची जी लूट आहे ती भयानक परिस्थितीमध्ये होते. भले टोल नाक्यावरती कॅमेरे असतील, सगळ्या गोष्टी असतील, तरी देखील तुम्हाला लुटलं जातं आणि आता तर तुम्हाला जास्तच लुटलं जाईल. याच्यामध्ये होतंय काय? तुमची गाडी ओव्हरलोड असेल ना तर तुमच्या फास्टॅगमधून जे काही आपला फास्टॅग आहे या फास्टॅगमधून तुमचं जे काही ओव्हरलोडचं चलन आहे ते फास्टॅगमधून कमी होईल. म्हणजे तिथेच तुम्हाला जो काही फाईन आहे तो फास्टॅग जे आहे त्याच्यामधून कमी होईल. पण इथे महत्त्वाचा जो काही मुद्दा आहे ना तो हाच आहे की टोल नाक्यावरती त्या काट्यामध्ये छेडछाड केली जाईल आणि तुमची गाडी ओव्हरलोड सांगून आहे ना तुम्हाला परत लुटलं जाईल. आता इथे विषय असा होईल की फास्टॅगमध्ये आपल्याला लगेच मेसेज येत नाही, आपल्याला देखील माहिती आहे. ज्यावेळी आपली गाडी पुढे जाईल आणि पाठीमागून मोठं तुम्हाला त्या फास्टॅगवरती, म्हणजे हे विचार करण्याच्या पलीकडे आहे. आता एवढे मोठे स्कॅम होतात टोल नाके जे आहेत तिथे, या स्कॅमला तुम्ही अडवू शकत नाही. आणि आता परत लगेच इथे दुसरा स्कॅम आणून टाकलाय, तो म्हणजे काय तर गाड्या ज्या आहेत त्यांचं वजन टोल नाक्यावर होणार. म्हणजे हे सरळ सरळ चोराच्या हातामध्ये अजून आपण जास्त जे आहे ते सगळ्या काही यंत्रणा दिलेल्या आहेत. मी तर सरकारला विनंती करेन की गव्हर्नमेंटनी असे काही धंदे केले नाही पाहिजेत. कारण तुम्ही ज्या काही या गोष्टी केल्यात या तुम्हाला जरी वाटत असतील की या ड्रायव्हरच्या किंवा चालकाच्या फायद्याच्या आहेत, पण फायद्याच्या नाही आहेत. सर्रास टोलवर लुटलंच जाणार. कारण जे काही तुम्ही वजनाचे काटे लावणार त्याच्यामध्ये छेडछाड होणार, हे 100% होणार आहे. कारण याच्या अगोदर बघितलं तर सगळ्यात जास्त ट्रक मालकालाच लुटलं जात आहे. कारण ट्रक चालक, मालक, टेम्पो चालक, पिकअप चालक हे फक्त टॅक्स भरायला, टोल भरायलाच जे आहेत ना ते जन्माला आलेत. कारण हा जो धंदा आहे तो येणाऱ्या काळामध्ये संपणार आहे. ट्रान्सपोर्टचा धंदा येणाऱ्या काळामध्ये संपणार आहे. मी असं का म्हणतोय ना, मी गेली 12 वर्षे याच बिझनेसमध्ये आहे आणि हा धंदा करतोय, तर हा धंदा ट्रान्सपोर्टचा लवकरच संपेल. आताची सध्याची परिस्थिती अशी आहे की ड्रायव्हर म्हणा, चालक म्हणा, नवीन व्हायला तयार नाहीये. तो नको म्हणतोय या बिझनेसमध्ये यायचं. याचं कारण म्हणजे काय ना की भाडेवाढ झाली नाही, पण तुमचे दंड जे आहेत ना ते प्रचंड मोठ्या प्रमाणात झालेत. आणि आता अजून हा नवीन जे काही तुम्ही राबवलंय टोल नाक्याचं हे भयानक आहे. सरकारला मी विनंती करतो, जर तुम्ही सरकारी यंत्रणा तिथे ठेवली तरच या गोष्टी ज्या आहेत ना त्या वाचतील. पण इथे फ्रॉड होण्याची शक्यता जास्त आहे, त्यामुळे लक्ष असू द्या. टोलवर जास्त फ्रॉड होणार. तुम्ही जर वजनाचे काटे ठेवले तर 100% गाड्या अगोदर वजन करून येतात. 2-2, 3-3 ठिकाणी वजन करून ड्रायव्हर, चालक, मालक जे असतात ना त्यांच्याकडे पावत्या ठेवतात, तरी ते मानायला तयार नसतात. आणि होतं काय ना की बाहेर पर राज्यातून ही मंडळी आलेली असती, चालक म्हणा, ड्रायव्हर म्हणा, आणि त्यांचं त्या टोल नाक्यावर चालत नाही. गुंडगिरी मोठ्या प्रमाणात असते, आपण गुंड पोचलेले असतात. याच्यावर कुठेतरी काहीतरी निर्बंध लागायला हवेत, जेणेकरून ही जी काही ट्रक चालक मंडळी आहे, कारण ट्रक चालक आणि मालक हे याच्यामध्ये पिसले जाणार, एवढे पिसले जाणार ना की आपण विचारही करू नाही शकत आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतंय? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की द्या, जेणेकरून आपण हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ सरकारपर्यंत पोहोच करू. आणि हो, चॅनलला जर तुम्ही नवीन असाल ना तर सबस्क्राईब करा, कारण
आपण 12 ते 15 वर्षापासून ट्रान्सपोर्ट बिझनेसमध्ये आहोत आणि या बिझनेसमध्ये काय निगेटिव्ह आहे हे सगळं काही मला माहिती आहे. त्यामुळे नक्कीच मी तुम्हाला मदत करेन.